आपल्याला केवळ वैयक्तिक कौटुंबिक प्रश्नांची चिंता लागलेली असते, परंतु श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वाची चिंता असते. कलियुगाची जबाबदारी स्वामींकडे आहे. देशाप्रमाणेच विदेशातही स्वामी कार्यांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांनीही जनहितासाठी ग्राम आणि नागरी अभियान सातासमुद्रापलीकडे नेण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या आजूबाजूला भीषण घटना घडत आहेत. एकमेकांवर होणारे गोळीबार, आत्महत्या, वाढती महागाई, दैन्य, दुःख, दारिद्र्य, अनारोग्य, निसर्गाकडे बिघडलेले चक्र, अशा साऱ्या प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना श्री स्वामी समर्थ महाराजांशिवाय आता आपल्याला कोणीही वाली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने श्री क्षेत्र कुरवपूर, श्री क्षेत्र नरसोबावाडी, गाणगापूर, पिठापूर या दत्तक्षेत्री जाऊन गुरुचरित्राचे पारायण करावे आणि प्राप्त होणारी सकारात्मक ऊर्जा स्वामी कार्यासाठी अवश्य वापरावी. मराठी भाषा दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो, कारण मराठीचा गोडवा अनन्यसाधारण आहे. मात्र स्तोत्र म्हणताना मराठीचा विसर पडू देऊ नये. त्यामुळे अधूनमधून पुरुष सूक्त, श्री सूक्त मराठीतून म्हटले पाहिजे. सेवा मार्गाच्या दैनिक आणि साप्ताहिक केंद्रामध्ये दर रविवारी वधूवर परिचय मेळाव्यांचे आयोजन केल्यास उपवर मुलामुलींची विवाहाची समस्या लवकरच सुटायला मदत होईल. आपण विनाहुंडा विवाह करावा, सोनं नाणं घेऊ नये, अल्प खर्चामध्ये विवाह करावा. गिरनार या पवित्र भूमीत रथयात्रा करणे गरजेचे आहे. सेवा केंद्रात 18 विभाग सक्षमपणे राबवावेत. सर्वांना निरामय आरोग्य लाभावे यासाठी हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाने जमेल त्याप्रमाणे योगदान अवश्य करावे. या पवित्र कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. श्रीमद भगवद्गीता ही 18 अध्यायांची आहे. याच सूत्रानुसार सेवा मार्गाचे 18 विभाग कार्यरत आहे. त्यामुळे गीतारूपी प्रत्येक सेवा केंद्रात सेवा मार्गाचे 18 प्रतिनिधी तयार झाले पाहिजेत. दैनंदिन जीवनात श्रीयंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर श्रीयंत्र आपण घरात स्थापन करावे. त्यामुळे अष्टलक्ष्मी आपल्या घरात निवास करते. त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुळशी माळेने विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र पठण करावे. पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करावी. वास्तुदोष घालवण्यासाठी विविध उपाययोजना आपण कराव्या.